तर भंडारा उधळून वारकऱ्यांचं जोरदार स्वागत जेजुरी नगरीमध्ये झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा सुद्धा आता इथे सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा वारकऱ्यांसाठी इथे देण्यात आलेल्या आहेत। आपण बघतोय माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट मुंबईकडून वारकऱ्यांसाठी ही सेवा देण्यात येते आहे। कारण दिवे घाटाची अवघड चढाई पार करत त्यानंतर सासवडवरून वारकरी हे जेजुरीमध्ये दाखल होत आहेत आणि त्यामुळेच वारकऱ्यांच्या पायांची मसाज असेल, त्याचबरोबर त्यांना काही वैद्यकीय सुविधा असतील, काही औषधं असतील, अशा पद्धतीचे इथे सगळे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स सुद्धा आपल्यासोबत आहेत की कशा पद्धतीने ते वारकऱ्यांची ट्रीटमेंट इथे करतात, वारकऱ्यांना नेमके काय अडचणी येतात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव डॉक्टर सूर्यकांत चौधरी, मी मुंबईमध्ये स्थायिक आहे। तुम्ही मुंबईमधून इथे वारकऱ्यांच्या सेवेसाठी येता? हो, मी बॉम्बे हॉस्पिटलला कार्यरत आहे आणि यावर्षी हे दिंडीतलं माझं हे सेवेचं 3रं वर्ष आहे। माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आणि मेडिकल ट्रस्ट मार्फत दरवर्षी ही मोफत वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा दिली जाते। अतिशय उत्तम ही सेवा आहे। पण सर एक आता तुम्ही 3 वर्षापासून बघताय, वारकऱ्यांना कुठल्या मूळ समस्या येतात इकडे येईपर्यंत? वारकऱ्यांना जेव्हा दिंडीमध्ये ते सतत दिवस रात्र चालत असतात तेव्हा गुडघेदुखी, त्यांच्या वयानुसार असलेले त्यांचे आजार, पोटदुखी वगैरे आणि वातावरणानुसार सर्दीचे आजार हे त्यांना खूप जास्त असतात आणि या सर्व आजारावरती मोफत उपचार देण्याचं काम हे माऊली ट्रस्ट तर्फे दरवर्षी केलं जातं। हे माऊली ट्रस्टचं हे यंदाचं 34वं वर्ष आहे आणि हेच कार्य सतत दिवस रात्र पूर्ण दिंडीचे सगळे दिवस केलं जातं आणि दिंडीमध्ये फक्त वैद्यकीय सेवाच नाही पण त्यासोबत महाअन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम तो सुद्धा इथे ठेवलेला आहे आणि माझ्यासोबत काही अजून महिला डॉक्टर्स सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात। माऊली, महिलांना काय समस्या येतात आणि कशा पद्धतीने इथे उपचार करण्यात येतात? महिलांच्या समस्यांमध्ये मला जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं की महिलांना जे काही आजार होतात त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन आहे, स्किन इन्फेक्शन आहे, परत इतर जे आजार सर्वसाधारण जे आहे, सर्दी, खोकला, डायरिया वगैरे हे सगळ्या होतातच कॉमन, परंतु हे आजार आणि त्यांच्या पिरियडशी संबंधित आजार पण थोडेसे असतात, मग ते आपल्याला थोडे क्युअर करावे लागतात किंवा इमर्जन्सीमध्ये काही करावं लागतं, त्या पद्धतीने थोडंसं करावं। बरं, मला सांगा, आता वारकऱ्यांची सेवा करून काय आनंद मिळतो? वारकऱ्यांची सेवा करून आम्ही आनंद मिळतोच, परंतु आम्ही त्यांना अन्नदानाचं पण सेवा इथे देतो। हो, आम्ही बघतोय आणि शेकडो, हजारो लोक, लाखो लोक इथे अन्नदान, 4 ठिकाणी आम्ही अन्नदान करतो। जेजुरी, वाखरी, बंडे शेवगाव आणि बेळापूर या 4-5 ठिकाणी लाखो लोकांना अन्नदान करतो आणि सगळी ही सेवा करत असतो। मग आता मला एक सांगा, हे सगळे तरुण डॉक्टर सुद्धा आपल्या सोबत आहेत, वारकऱ्यांची सेवा करतात, संस्कृती रुजत चालली आहे ही महाराष्ट्रात, तरुणांमध्ये ही संस्कृती रुजत चालली आहे की आपली संतांची परंपरा जपली गेली पाहिजे, वारकरी संप्रदायाची परंपरा जपली गेली पाहिजे। लोक म्हणतात मॅडम की तरुण पिढी याच्यामध्ये नाही। आता हे सगळे तरुण ज्यावेळेला तुम्ही डॉक्टर पाहाल तर नक्कीच आपल्याला म्हणायला पाहिजे की बाबा आपली संस्कृती ही तरुण डॉक्टर्स जपत आहेत आणि माऊलीची जी सेवा आहे हीच ईश्वराची सेवा आहे असं समजून या माझ्या सगळ्या लेडीज भगिनी सगळ्या डॉक्टर्स या सेवा देतात। चला आपण जनरेशनशीच बोलूया आता। तर मला सांगा, तुम्ही सगळे डॉक्टर आहात, वैद्यकीय सुविधा वारकऱ्यांना देताय, काय भाव असतो जेव्हा एक वारकरी तुमच्याकडे येतो आणि तुमच्या हातून त्यांची सेवा घडते? कसं वाटतं? पहिले तर मी पहिल्या वेळेस वारीमध्ये इथे आली आहे सेवा द्यायला, तर जेव्हा मी या भक्तांना बघते, हे एवढ्या म्हणजे निस्वार्थपणे, त्यांना काही कोणती जाणीव राहत नाही की आपल्याला काय त्रास होत आहे, काही नाही, ते फक्त चालत चालले, चालत जात आहे, तर म्हणजे काय ओढ आहे बा। मी खूप आश्चर्यचकित झाली की अशी कोणती शक्ती आहे जी देवाकडे त्यांना घेऊन जात आहे, तर मी खूप म्हणजे आश्चर्यचकित आहे स्वतः बघून। मला खूप आनंद वाटतं की त्यांच्यासाठी मी काहीतरी करत आहे। बरोबर आहे, एक वेगळीच शक्ती आहे जी अदृश्य शक्ती आहे आणि तीच वारकऱ्यांना पुढे 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 नेत असते। काय सांगाल, तुम्ही किती वर्षापासून येत आहे? तुमचं पण पहिलंच वर्ष आहे? हो, माझं पण हे पहिलंच वर्ष आहे। YMT कॉलेजमधून आम्ही आलेलो आहोत, YMT आयुर्वेद मेडिकल कॉलेज खारघरमधून, आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप युनिक आहे। वारकऱ्यांसोबत जेवण्यापासून, त्यांच्यासोबत अभंगावर फेर धरण्यापासून, आम्ही त्यांना मेडिसिन देण्यापासून सगळ्या सेवा करत आहोत, तर हे
खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि लाईफ टाईम आमच्या लक्षात राहणार असा. तर आपण बघतोय की तरुणाई सुद्धा या वैद्यकीय सेवेमध्ये आपली रुजू झालेली आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी अगदी तत्पर झालेली आहे. इथे अन्नदानाचा सुद्धा मोठा कार्यक्रम पार पडतोय, त्याचबरोबर वारकऱ्यांच्या सेवेचा सुद्धा कार्यक्रम इथे पार पडतोय. आपण काही वारकऱ्यांशीच बोलूया की कशा पद्धतीने त्यांना या सगळ्या सेवेचा अनुभव येतोय आणि ही सेवा घेतल्यानंतर त्यांना कसं वाटतंय. माऊली कुठून आले, नांदेडून. कसं वाटतंय. छान वाटते. मसाज घेतला, हा मसाज घेतला, छान वाटते. चलताच नाही गेलं तर मला पाय दुखू लागला होता आतमध्ये. इथं कसं काय. ते पाय पूर्ण टेकत नाही ना, इथं चपली कसं बघत चपली तर चलता येणार इथं. आता जरा असं मसाज केलं जरा छान वाटतंय. बरं वाटतंय. हो मग माऊलीला आता आशीर्वाद देणार हो, की? देणार ना. अगदी आशीर्वाद घ्यावाच लागेल ना. तर आपण बघतोय की त्यांना पायाने नीट चालता येत नव्हतं, पण आता मसाज केल्यावर त्यांना जरा बरं वाटतंय आणि जरा रिलीफ त्यांना मिळतोय. मागे सुद्धा वयोवृद्ध आजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात की त्यांना मसाज केल्यानंतर कसं वाटतंय, नेमकं चालायला त्रास होत होतो का आणि आता बरं वाटतंय का, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेऊयात. रामकृष्ण हरी. माऊली माऊली रामकृष्ण हरी. काय म्हणता, कसं वाटतं जेजुरीला येऊन. जेजुरीला येऊन कसं वाटतंय. बरं मला सांगा, मसाज घेतला तुम्ही, बरं वाटतंय का. बरं वाटतं. कुठून आल्या. अंबड तालुका, अंबड, जालना जिल्हा. एवढं लांबून. एवढं लांबून आलो. आता पाय दुखत असतील लय. लय पाय दुखायचे ना, म्हणून तर मग या गुडघाले चमकतो गुडघा चमकतोय. मग तरी पण चालायचंय पंढरपूर पण चालायचं. जे डोळे आहेत, पाय येतावर चालायचं. पाय गेल्यावर मग झालं. चारी धाम केलेली. नाही पण एवढी शक्ती कुठून येते हो तुमच्यामध्ये. देवच घालतो, देव घालतो. पांडुरंग बोलवतो, पांडुरंगच चालवायला लावतो. पण आता हे मसाज घेऊन कसं वाटतंय. बरं वाटतंय. तर आपण बघतोय वारकऱ्यांच्या या प्रतिक्रिया आहेत, त्यांना बरं वाटतंय मसाज घेऊन. माऊली कुठून आल्या. आम्ही संभाजीनगर, छत्रपती संभाजी संभाजीनगर, हा. माऊली सोबतच आम्ही. सोबतच आहे का. काय कसं वाटतंय या माऊली तुमच्या मसाज करताय पायाला जरा. एकदम भारी वाटतं. खूप छान. बरं वाटतंय का पायाला. बरं माऊलीला आशीर्वाद द्या ना मग जरा. काय मग आहे ना असं थोडी. कल्याण माऊलीचं आमच्या सगळ्यात तर राहिल्या मग कल्याण झालं. हा चांगलं होणार आहे. तर आपण बघतोय की जे सेवेकरी यांची सेवा करतायत त्यांना सुद्धा भरभरून आशीर्वाद या माऊलींकडून देण्यात येत आहेत. तुमचं कल्याण हो अशा पद्धतीचे आशीर्वाद आहेत. तर या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा इथे केली जाते. त्यामुळे पुढचा प्रवास त्यांचा सुखकर हो हा छोटासा एक प्रयत्न इथे या सगळ्यांकडून केला जातोय. या सगळ्या डॉक्टर्सना, या माऊली ट्रस्टच्या सगळ्या या मेंबर्सला न्यूज 18 मराठीकडून सॅल्यूट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका राठी, न्यूज 18 मराठी, जेजुरी.